आपल्यासोबत छिपियाचे एक शेतकरी आहेत ज्यांनी रीतसर अर्ज करून देखील त्यांना विजेचं मीटर मिळालं नाही आणि त्यांना बिल बरोबर येत आहे. काय आपलं नाव आहे आणि आपण कुठे राहता, काय आपली समस्या आहे? माझं नाव मारुती चंद्रू मुनेसर आहे. मी छिपियाचा रहिवासी असून माझ्या शेतीमध्ये मीटर लागला नाही. मी मीटरचे पैशासोबत भरून सणारी पावती पूर्ण माझ्या हातामध्ये आहे. मी 2015ला यांनी केव्हा मागणी केली होती मीटरची? 2015ला 2015ला केली होती. आता 2026 चालू आहे. हा, मग इतक्या वर्ष त्यांना विजेचं मीटर मिळालं नाही. विजेचं मीटर मिळालं नाही आणि विजेचं बिल मात्र दरवर्षी येत आहे ना. हा, मग आणि यांनी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला जाऊन सांगितलेलं आहे, अप्लिकेशन दिलेलं आहे की माझ्या शेतामध्ये मीटर लागलेलं नाही, तरी तुम्ही मला बिल कसं काय पाठवता. तरी परंतु त्या संबंधामध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंट कोणते असं सिरियस होऊन काही कारवाई करत नाही. अजूनही आजच्या तारखेला यांना विजेचं मीटर मिळालंच नाही. अजूनही मीटर मिळालं नाही सर. मग तो मीटर गेला कुठे सर तो, आणि बिल कसे का घेतात? मग आपल्याला बिल येतं, हो बिलावर नाव असतं, हो त्याच्यावर मीटर नंबरही असतो. हो, आपण पूर्ण आहे. म्हणता की मला मीटरच मिळालं नाही, नाही. मग ते नेमकं मीटर कुठे आहे त्याची आपण विचारपूस केली नाही का? त्याला म्हणलो मिळून द्यायला असं म्हणलं, त्यांना पण मिळालाच नाही. आता त्यानं आम्हाला धोक्यामध्ये सोडून ठेवला. म्हणजे आपण खूप घाई केली का? एकदम 10 वर्ष म्हणजे कमी वेळ होतो असं वाटतं का अरे. की खूप वेळ झाला आहे? शेतकऱ्यांनी रीतसर तुम्ही जर तिथे डिमांड भरली आहे तर तुम्हाला मीटर हे मिळालाच पाहिजे. हा, एखाद महिना उशीर झाला चालेल, पण इतके 10 वर्ष लागत नाही. अजिब. मग आता आपली मागणी काय आहे? 15 वेळ गेलून त्या ऑफिसलाच, पण त्यानं मला येईल म्हणून सणारी आजवरी नाही दिला. मी आता काय करू? म्हणजे तुरंत आपल्या संघटनाकडून यांच्यासोबत आपण गेले नाही का ऑफिसमध्ये? नाही सर, आता 2-3 दिवस झाले आम्हाला ही माहिती मिळाली, तर आता आम्ही जाऊ लवकरच. पण याच्याकरता आपला संघ उभा राहणार आहे. बिलकुल. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जिल्हा गोंदिया यांच्यासोबत यांची जी समस्या आहे ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावू आणि पूर्ण यांना साथ देऊ. आणि शेतकरी आहेत हे, यांनी डिमांड भरली आहे आणि मीटरची रीतसर मागणी करतात आहे, जी प्रत्येकाला मीटर मिळतंच, यांना मिळालं नाही. मग आपण ज्यांनी यांना आजपर्यंत मीटर दिलं नाही आणि बिलं देतात आहे त्यांच्यावर मग कारवाई करायकरता आपण मागणी करणार आहे. बिलकुल सर, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. जर ड्युटीमध्ये जर ते निग्लिजन्सी जर करत असतील तर ते कर्मचारी म्हणून काम करण्याच्या लायकीचे नाही आहेत. अशा कर्मचाऱ्यांना तुरंत बरखास्त करायला पाहिजे, जेणेकरून सामान्य माणूस, सामान्य शेतकरी परेशान होणार नाही. आपल्या